च्या काही काही ओळी, हां. पण ती बोलायलाही मजा येते. अरे यार, हे बोलायचंय मला, असं वाटावं, असं जे लिखाण असतं, ते क्षितिज करतो. सर म्हणजे एखाद्या असं गुरुकुलामध्ये आपण कसं एंटर केल्यानंतर मग खूप लोकं बोलतात, ते रागवतात, ओरडतात आणि ती प्रोसेस खूप गमतीशीर असते. मग कधीतरी वाईट विद्यार्थ्याला ओरडा पडतो, तसं तो हां. अरे, असा एक ओरडा पडतो कधीतरी. पडतो. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस आले आहेत आणि खरंच आले आहेत असं बोलायला काहीच वावगं ठरणार नाही. कारण का ज्या पद्धतीने मराठी रंगभूमीकडे आधी खूप वर्षाआधी प्रेक्षकांनी पाठ दाखवली होती, तोच प्रेक्षक वर्ग आता मराठी रंगभूमीकडे खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरकला आहे असं बोलायला काही हरकत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण बघत आलो आहोत. अलीकडची सगळीच नाटकं खरंच खूप सुंदर पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहे. आणि याच वर्दळीमध्ये एक नवं काळ नाटक प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झालं आहे. नाटकाचं नाव आहे भूमिका. आणि त्याच नाटकातल्या सगळ्याच कलाकारांसोबत आपण गप्पा मारतोय. त्याच नाटकातील एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत समिताताई आहे. सगळ्यात आधी खरंच खूप गोड दिसतेच. फ्लर्ट करायचा एकही चान्स सोडणार नाही आहे हे मी ठरवून ठेवलेलं आहे. सो जन्मसिद्ध हक्क आहे असं बोलायला काही हरकत नाही. मारण्याचा एकही येस येस, चालेल चालेल चालेल, ते सुद्धा चालेल. बरोबर ताई, नवं कोरड नाटक येत आहे. जसा आम्ही पहिला अंक बघितला, त्या पहिल्या अंकामध्ये एका कलाकाराची बायको आणि एका झेंझी मुलीची आई, ह्या दोन भूमिका साकारत आहेत. दोन भूमिका बोलण्यापेक्षा की सध्याच्या घडीमध्ये याच भूमिका किंवा हीच पिढी जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहे. घरातलं वातावरण, अभिजित दादाचं वातावरण, तुझं वातावरण, म्हणजे दोघंही कलाकार, दोघांच्या कलाकार म्हणजे तीच एक संहिता आम्हाला नाटकामधून दिसत आहे असं बोलायला काही हरकत नाही. पण त्याचे विषय आणि त्याचा लय जरा वेगळा आहे. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तू एकंदरीत या नाटकाच्या संहितेकडे कशा पद्धतीने बघतेस? अ, जेव्हा हे नाटक माझ्यापर्यंत आलं, मी वाचलं आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना, की वाचल्यानंतर आपल्याला असा अचानक एक आरसा दिसतो, की अरे, हे 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 घडतंय ह्यातल्या आपल्यासोबत. हा. आणि ह्यातल्या खूपशा गोष्टी मलाही सांगायच्या आहेत, ह्यातल्या खूपशा गोष्टी मलाही मांडायच्या आहेत. पण हे कुठेतरी राहिलंय का? अच्छा, हा मुद्दा असाही विचार करून बघता येईल का? म्हणजे समिधा म्हणून मला कधीतरी जर मी काही चुकीचा विचार करत असेल, तर ते नाटक वाचताना मला तो सुधारण्याची पण संधी मिळाली. की अच्छा, या गोष्टीकडे ह्या दृष्टिकोनाने पण बघता येऊ शकतं आणि या गोष्टी अशाही घडू शकतात. सो मला असं वाटतं ते नाटक एक आरसा आहे. ते नाटक आजचं आहे. ते नाटक खूप कंटेम्पररी आहे आणि लोकांना खूप रिलेट करणार आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं नाटक आहे असं मला वाटतं. बरं, तर जेव्हा आपली प्रेस कॉन्फरन्स सुरू होते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललीस की सचिन सरांची एक असिस्टंट म्हणून मी काम केलेलं आहे. तर असिस्टंट त्यांची सहकलाकार म्हणून येणार आहे. काय सांगशील एकंदरीत? कारण का ना, चंदू सरांचं लिखाण, चंदू सरांचं दिग्दर्शन करण्याची ना एक पूर्णपणे वेगळी त्यांची एक बोलण्यापेक्षा त्यांची पूर्ण वेगळीच प्रोसेस असते. जेव्हा आता तालमीला सुरुवात झाली आहे, काय सांगशील एकंदरीत? किती जुळून येते, सगळे सूर जुळून आलेत की आता हळूहळू सुरुवात होते? सरांबरोबर काम करणं मी खरं सांगते, नाटक तयार होईपर्यंतची ना प्रोसेस जास्त इंटरेस्टिंग असते. क्या बात आहे. कारण ना सर म्हणजे एखाद्या असं गुरुकुलामध्ये आपण कसं एंटर केल्यानंतर मग खूप लोकं बोलतात, ते रागवतात, ओरडतात. पण मला कायम असं वाटतं की नाही, ते खूप शिस्तबद्ध गुरु आहेत, असं मला कायम असं वाटतं. नक्कीच, नक्कीच. आणि ती शिस्तबद्धता जर तुमच्यामध्ये आणायची असेल, तर ती खूप फायदेशीर असते. ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला इतर वेळेला पण त्याचा फायदा होतो. तुमच्या भाषेवर प्रभुत्व, तुमच्या वावर तुमचा स्टेजवरचा कसा असावा, तुमची शब्दांची फेक कशी असावी, तुम्ही कसं उभं राहायचं, चालायचं, लाईट कसा घ्यायचा, कसं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हाताला धरून नाही शिकवत रे कोणी आजकाल. आणि ते तेवढ्याच पोटतिडकीने शिकवतात. ते तुम्हाला ॲज अन ॲक्टर म्हणून घडवतात. सो मला असं वाटतं, की हे स्कूल खूप कमी आहे आजकाल आणि त्यामध्ये मी अजूनही काम करू शकते हे माझं ना माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ती प्रोसेस खूप गमतीशीर असते. मग कधीतरी वाईट विद्यार्थ्याला ओरडा पडतो, तसं तो हा. अरे, असा एक ओरडा पडतो कधीतरी. पडतोच पण कधीतरी. तो हा. खूप प्रेमाने असतो. म्हणजे मला असं वाटतं, की आई कशी ओरडते आपल्यावर, बरोबर. 2 फटकेही देते. मग हा. ते ते खूप आई पण असतं त्यांच्या त्या ओरडण्यामध्ये. नक्कीच. पण मजा येते त्यांच्याबरोबर काम म्हणजे करायला. असं बोलायला काही हरकत नाही की चंदू सरांसोबत काम करणं म्हणजे एक लर्निंग प्रोसेसच आहे वेगळ्या पद्धतीने. म्हणजे अगदी, अगदी. कितीही जमलेला कलाकार जरी असला तरी जेव्हा त्यांच्या हाताखाली ते काम करायला सुरुवात करतात तेव्हा अगदी. पहिल्यापासून सुरुवात होतेच. म्हणजे मला खूप असं वाटतं, ते स्वतःही कधीतरी म्हणतात, की तुम्ही ना इकडे-तिकडे सगळीकडे जाता आणि मग ॲक्टर म्हणून करप्ट होता आणि मग तर मला खूप असं वाटतं, की जर तुम्ही कुठेतरी ॲक्टर म्हणून करप्ट झाला असाल, हा. तुमची बुद्धी खुंटली असेल, तुमच्यावर असा गंज चढला असेल, तर तो असा मस्त स्वच्छ होऊन तुम्ही नवीन कामाला लागता आणि नव्याने बाहेर येता. तर ती प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. नक्की, नक्की. बरं, तर एक कलाकार आणि
सामान्य व्यक्ती म्हणून तर तुला संध्या तो या संहितेकडे कशामध्ये तर बघतेच सांगितलंसच. पण या संहितेपेक्षा ना मित्र बोलून की लेखन सुद्धा तेवढंच दमदार आहे. हो. कारण का कधी खूप वेळा असं होतं की लेखन खूप चांगलं असतं, दिग्दर्शन कुठेतरी कमकुवत पडतं किंवा कमकुवत दिग्दर्शक खूप चांगलं असताना लेखन कमी पडतं. पण इकडे असं काहीच नाही आहे. लेखन सुद्धा तेवढंच दमदार आहे, जेवढंच दिग्दर्शन दमदार आहे. काय सांगशील एकंदरीत या लेखनाकडे सुद्धा? आणि जेव्हा हातामध्ये स्क्रिप्ट येते किंवा कोणत्याही संहितेचे असेल, मग ते मालिका असू दे, त्याच्यानंतर आपलं वेब सिरीज असू दे कोणत्या याची, जेव्हा ना तेव्हा कलाकारांना समजतं पहिल्याच ह्याच्यामध्ये की भाई ह्याचं काय होणार आहे ते. हे पहिल्याच वाक्यामध्ये किंवा त्या पहिल्याच पॅराग्राफमध्ये कळून येतं. काय सांगशील एकंदरीत या नाटकाच्या लेखनाबद्दल सुद्धा आणि तुझा कसा दृष्टिकोन आहे? लेखनाबद्दल म्हणशील तर क्षितिज हा माझा कायम आवडता लेखक आहे आणि खूप अभ्यास असणारा लेखक आहे. म्हणजे आपण म्हणतो की आजकाल 4 गोष्टी पाहून आपण लिहिलेल्या काही जण आता नव्याने येतात, तर तसं त्याचं नाहीये. बरोबर. एक प्रगाढ अभ्यास आहे, वाचन आहे, त्याचं दांडगं वाचन आहे. अनेक गोष्टींवरती आपण काय म्हणूया वादविवाद करण्याची क्षमता आहे. अनेक गोष्टींसाठी शोधून काढणं, अनेक गोष्टींचा शोध घेणं, त्याबद्दल चर्चा करणं आणि मग त्या आपल्या नाटकात आणून मांडणं, हे याचं त्याच्यामध्ये कसब आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची लिखाणाची भाषा, त्याची लिखाणाची शैली ही खूप नटासाठी म्हणजे काय म्हणूया त्याला वर्कशॉप आहे. नक्कीच. ते बोलताना त्या वाक्यांमधला रिदम, ते वाक्यांमधले शब्द म्हणजे जिभेचे तुकडे पडतील कधी-कधी हां, अशा काही-काही ओळी, हां. पण ती बोलायलाही मजा येते. अरे यार, हे बोलायचंय मला, असं वाटावं, असं जे लिखाण असतं ते क्षितिज करतो. आणि मला खूप वर्षापासून इच्छा होती. मी त्याला खूपदा बोलूनही दाखवलं होतं, की मला काम करायचंय तुझ्याबरोबर. पण तो योग जुळून आला नाही आणि अशा पद्धतीने जेव्हा मी ते पहिलं वाचलं वाक्य आणि मला असं झालं, की धिस इज इट. येस, 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 येस. आणि क्षितिजचं कौतुक करावं थोडं कमीच आहे. सिनेमा माध्यम असेल, OTT असेल, पण नाटकातला क्षितिज हा खूपच वेगळा आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नाटकातला अभ्यासू क्षितिज, नाटकातला भाषेचा काय म्हणूया त्याला अत्यंत पाण्यासारखं प्रवाही त्याचं फार लिखाण आहे, की जे अत्यंत कठीण वाटतं वाचायला, पण जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा असं सहज कोलोक्युअल बाहेर पडतं, की ते तुमच्या मनातलं आहे कदाचित. तर ते फार सुंदर लिहितो तो. नक्की. बरोबर, शुभारंभाचा प्रयोग सुद्धा लवकरच येणार आहे. काही खूप कमी दिवस राहिले मित्रांनो, की 3-4 दिवसच राहिले आहेत प्रवाहाचा म्हणजे आपला शुभारंभ होण्यासाठी. प्रेशर जाणवतंय, की आता असं की भाई चला, जे आहे ते आता प्रेक्षकांसमोर मांडायचं नाही. प्रेक्षक जे बोलतील ते स्वीकार करायचं आहे. नाही, मी थोडी ती विद्यार्थी आहे, की थोडं मला टेन्शन असतं. व्हिच इज व्हेरी म्हणजे गुड थिंग. असलंच पाहिजे तसं. ज्याला मी नर्व्हस एनर्जी म्हणते. अच्छा. की थोडंसं टेन्शन असतं, की अभ्यास झाला असतो, पण तरी असतं ना, की पेपर चांगला गेला हां. पाहिजे. मुळात तो तपासणाऱ्यांना आवडला पाहिजे. नक्कीच. त्याच्यामुळे आम्ही आमचं काम चोख केलंय. आम्ही जे काही नाटकाला आवश्यक आहे ते सगळं केलंय. तालमी केल्यात, वाक्य पाठ केलेली आहेत, अभिनय करण्याचा प्रयत्न करतोय, कॉस्ट्यूम्स, लाईट्स हे सगळं झालंय. पण शेवटी रंगदेवतेची कृपा. जेव्हा आपण स्टेजवर उभं राहतो, त्याच्यासाठी आपण त्याला मानतो, नक्कीच. की त्याच्यात ना कट आहे, ना काही रिपीट करण्याची तुमच्यामध्ये तुम्हाला काही संधी आहे. 100% लाईव्ह ऑडियन्स आहे. ते तो सगळ्यात बाण आहे, जे एकदा निघाला की निघाला. निघाला असतो. त्याच्यामुळे तो बाण जर प्रेक्षकांच्या हृदयात रुतला, तर तिथे आपण जिंकलो. जिंकलो. तो जर इकडे-तिकडे गेला, तर तर मग हरलो. राहिलाच बा असं पण हरकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रेक्षकांनी खूप प्रेम करावं नाटकावर. नक्कीच. प्रेक्षकांनी बघायला यावं आणि आम्ही आमचे 100% नाही, 1000% प्रयत्न करतो आहोत आणि तुमचा आशीर्वाद असावा बस. नाही खरंच खूप बघायला तर आवडेलच कारण का पहिला अंक बघितला. पहिला अंक पण नाही, फक्त एक छोटासा सीन बघितला आहे. जेव्हा शुभारंभ होईल ना, त्या शुभारंभाच्या प्रयोगाला तर भेटूच आपण. त्याच्यानंतर गप्पा मारायला आपल्याला खरी मजा येणार आहे. कारण का ते पूर्ण नाटक आम्ही बघणार. त्याच्यानंतर प्रेक्षकांचे जे रिॲक्शन असतील त्या तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील ते बघूया. तोपर्यंत धन्यवाद. आमच्यासाठी एक नवं करून नाटक घेऊन आलेस त्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक आणि माझ्यातर्फे आणि माझ्या टीमतर्फे मी सगळ्यांना बोलावणं करते, की आमच्या नाटकाला या. भूमिका या नाटकाचे तुमच्या जवळपासच्या नाट्यगृहात जिथेही प्रयोग असतील, सबंध परिवारासोबत या. परिवारासोबत बघण्यासारखं नाटक आहे, विचार करण्यासारखं नाटक आहे आणि आपला हा विचार घरापर्यंत नेण्यासारखं नाटक आहे. तेव्हा आवर्जून या. नक्कीच नाही खरंच खूप भारी. पुन्हा एकदा धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू सो मच.